कमळी आपली मालिका जेव्हा आली तेव्हा माझा सगळीकडे बॅनर लागले होते कमळी मालिकेचे. आणि जो म्हणजे सगळ्यांचे मेसेजेस फोटो तर येतच होते, पण माझं होतं की मी कधी जाऊन बघते, कारण की तो पहिला माझ्यासाठी मोमेंट होता. आणि म्हणजे ह्या गोष्टी मी सगळ्या ऍक्च्युली माझ्या डोक्यात मॅनिफेस्ट करून झाल्या होत्या. म्हणजे ते इट इज ऍब्सोल्यूट मॅनिफेस्टेशन मी म्हणेन. नमस्कार, मी कस्तुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर परीक्षा, त्याचा निकाल ही उत्सुकता प्रत्येकालाच लागलेली असते, पण कमळीची उत्सुकता जरा जास्त होती. पास होईल शाश्वती होती, पण पहिली येईल अशी धुकधुक होती का? आणि जेव्हा कळालं की आपण पहिलं आलो आहे विद्यापीठात, तेव्हा कमळीला काय वाटत होतं? नाही मग म्हणजे परीक्षेपासूनच जरा सगळ्या गोष्टी अडथळे खूप सारे येत होते. आणि त्यातून अनिका खूप गोष्टी करत होती. सो त्यातूनही मी माझं 100% देऊन, कारण मला माझं स्वप्न गाठायचं, मला ध्येय पूर्ण करायचं हे होतंच. आणि मुळातच पहिलं यायचंच होतं, कारण की जर आता पहिलं आलो तर मला पुढचं शिक्षण मोफत मला मिळणार होतं, जो पहिला येणार असं अन्नपूर्णा आजीने सांगितलं होतं. त्यामुळे ते मला ते गाठायचंच होतं, कारण त्याच्यावरती पुढचं शिक्षण माझं अवलंबून आहे आणि त्याच्यावरती माझं स्वप्न अवलंबून आहे. म्हणून माझा प्रयत्न तर 100% होता. आणि मला वाटत होतं की जितकं मी अभ्यास केलाय, जितकं मी लिहून आले, तितकं तरी मला मिळेल. पण विद्यापीठात पहिले येणं हे तर म्हणजे खूपच अनएक्सपेक्टेड होतं कमळीसाठी. खरं तर 96.4% मिळणं म्हणजे प्रत्येकासाठी उमेदाची गोष्ट असते. घरच्यांना अभिमान वाटत असतो. खरं तर त्याचा अभ्यास सोपा असतो, कठीणही असतो. पण असं तुझ्या बाबतीत खऱ्या आयुष्यात झालंय का, की उद्या पेपर आहे आणि आदल्या दिवशी अभ्यासाला बसलेली आहे आणि ती तारांबळ उडाली आहे, असं कधी झालंय का? हो, झालं. म्हणजे आधी स्कूल मध्ये वगैरे नाही झालं. 11वी 12वी पण नाही, 10वी पण नाही. पण कॉलेजमध्ये मी जेव्हा होते ना तेव्हा झालं, कारण तेव्हा मी थिएटर करत होते. सो थिएटर करत असताना जर जर दुर्लक्ष होत होतं अभ्यासाकडे, मग ते व्हायचं की आदल्या दिवशी असं पप्पा ताण लागल्यावर वीर खांदाची सगळं ठरलेलंच आहे. मग ते पण व्हायचं, मी असं काही झालं नाही, चांगलंच आणि मार्क खरं होते. तर गुलाल वगैरे उधळलाय, पेढे पण वाटलेले आहेत. पण जेव्हा अशा वेळी घरच्यांना कौतुक वाटतं, खरं तर मालिकेमध्ये आपण काम करत असतो, पण जो प्रेक्षक वर्ग असतो ना, त्यांना खूप जास्त उत्सुकता असते, की आता जिंकलेलं आहे, आता सगळं झालेलं आहे. सो तुझे जे प्रेक्षक एवढं प्रेम करतात, त्यांना आता कळालंय की पहिले आलेले, सो त्यांचा उत्साह तुझ्यापेक्षा जरा जास्त आहे. सो तुझ्या त्या प्रेक्षकांना तुला काय सांगायला आवडेल? नाही, मला हेच सांगायला आवडेल की जसे तुम्ही उत्सुक आहात प्रत्येक आठवड्यात काय गोष्ट घडते यासाठी, तसंच आम्ही उत्सुक आहोत. आणि हे पात्र करतानाच ती उत्सुकता माझ्यात इतकी आहे, कारण खूप गोष्टी आहेत कमळीच्या आयुष्यात. म्हणजे ध्येय एकच आहे, पण त्याला जोडून येणारे खूप सारे अडथळे आहेत, सपोर्ट करणारी माणसं आहेत. आणि ह्या सगळ्यातून ते कसं ध्येय पार करायचं हेच एक सगळ्यांनाच तुम्हाला बघण्यात जितकी उत्सुकता आहे, तेवढी करताना पण मला उत्सुकता असते की आता इथे पुढे काय, पुढे काय, पुढे काय, कशी गुलगडते गोष्ट. तर आता ही पहिली पायरी आहे, जसं मी म्हणाले. तर माझ्या स्वप्नाची तर ती पहिली पायरी, आता फक्त फर्स्ट इयर आताशी क्लिअर केले. अजून बऱ्याच गोष्टी पुढे आहे, शिक्षण आहे, आणि मग माझं स्वप्न. नक्कीच. आणि खरं तर बॅनरवर फोटो येणं नाही प्रत्येकाचं स्वप्न असतं. इथे आपण बघतोय बॅनरवरती फोटो आहे. आणि जेव्हा आपलं नाव येतं विद्यापीठातून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. हे आपण असं बघत असतो, ऐकत असतो, पण जेव्हा प्रत्यक्षात असं होतं ना, तेव्हा एक काय वाटतं कलाकार म्हणून पण पण विजया म्हणून त्याच्याकडे कसं होतं. कारण का आपण पास झाल्यावर खऱ्या आयुष्यात देखील पेढे वगैरे वाटत असतो. पण असं फोटो बॅनर वगैरे नाही, मी ते सांगते, माझा पहिला बॅनर आपल्या कमळी आपली मालिका जेव्हा आली तेव्हा माझा सगळीकडे बॅनर लागले होते कमळी मालिकेचे. आणि जो म्हणजे सगळ्यांचे मेसेजेस फोटो तर येतच होते, पण माझं होतं की मी कधी जाऊन बघते, कारण की तो पहिला माझ्यासाठी मोमेंट होता. आणि तो आपण फक्त म्हणजे ह्या गोष्टी मी सगळ्या ऍक्च्युली माझ्या डोक्यात मॅनिफेस्ट करून झाल्या होत्या. म्हणजे ते इट इज ऍब्सोल्यूट मॅनिफेस्टेशन मी म्हणेन. आणि जेव्हा आम्ही त्या दिवशी माझं विद्या मॅम सोबतचं शूट होतं दादरला, आणि तेव्हा येताना मी दादरच्या टीटी ब्रिज वरती जाऊन तो असा असा बघितला मी, आणि असं झालं अरे यार काय हे, म्हणजे एक्सप्लेनच करू शकत नाही तो आनंद. म्हणजे खूप आउट ऑफ द वर्ल्ड आहे ती. म्हणजे मुळात पहिलं माझं पेपरात जेव्हा आलं होतं, पहिलं मॅगझिन मध्ये जेव्हा आलं होतं, ह्या सगळ्याच गोष्टी खूप एक कलाकार म्हणून म्हणजे आपलं एक एक चेकलिस्ट असते, ती हळूहळू हळू पूर्ण होते, तेव्हा खूप मजा येते. अजून बऱ्याच चेकलिस्ट आहेत आणि त्या सगळ्या गाठायच्यात. आणि कलाकार म्हणून मला खूप मज्जा येते सगळं करताना, की नाही आपण जेवढी मेहनत घेतोय तेवढं सगळ्या गोष्टी घडतायत, पण प्लस एक 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 प्रोत्साहन मिळतं आपल्याला या सगळ्या गोष्टीतून, की आपल्याला अजून
चांगलं करायचंय, अजून चांगलं करायचं. आणि खरं तर आता जूनचा महिना सुरू झालाय. जूनचा महिना म्हटलं की शाळा. शाळा ही प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे आपण कॉलेज शिकलो, पुढचंही शिक्षण घेतलं, पण शाळा ही कधी विसरू शकत नाही. सो तो शाळेचा पहिला दिवस आठवते की ती शाळेत गेल्यावरची उत्सुकता, ते सगळ्यांना भेटणं नव्याने. सो काय आठवतंय? हो, आठवते. म्हणजे दरवर्षीचाच मला पहिला दिवस आठवतो. कारण की काय व्हायचं आमच्याकडे मी कॉन्व्हेंटला होते आणि त्यामुळे जसं प्रत्येक मला वाटतं बाकीच्या स्कूल्समध्ये असं असायचं की जे स्टुडंट्स आहेत तेच कॅरी फॉरवर्ड एका क्लासमधले तेच होणार. आमच्याकडे सगळ्यांना शफल करून टाकायचे. म्हणजे एच बीच वगैरे पर्यंतचे आमचे तुकड्या होत्या. म्हणजे ABCDEFGH वगैरे एवढ्या डिव्हिजन्स होते. त्यामुळे कोण कुठे गेले, कोण सोबत असणार ह्याची जास्तच एक्साइटमेंट असेल. कारण आम्हाला माहितच नसायचं. ओपन हाऊसला पण काय कळायचं नाही. डिरेक्ट ते नंतर तुम्हाला त्याच्यावरती लिहून द्यायचे आणि तेव्हा काय फोन्स वगैरे नसल्यामुळे की तू कुठे वगैरे हे विचारण्याचं हेच नाही ना, किंवा कॉन्टॅक्ट मध्ये राहण्याचं. फार तर फार फेसबुक, त्याच्या व्यतिरिक्त काय. सो फर्स्ट डे ह्याच्यासाठीच की आता कोण आपल्या क्लासरूम मध्ये असणार आहे आणि आता वर्षभर कोणासोबत आहे. मग दरवर्षी वेगळे वेगळे फ्रेंड्स. आणि पेपरमध्ये अशी आपण थोडीशी चिटिंग वगैरे करतो ना, की असं वगैरे उत्तर सांगून वगैरे, तसं काही केलं आहे विजयाने? फार नाही केलेलं आहे. एकदम खूपच म्हणजे हलकं थोडंसं जे काय प्रत्येक जण आपण चिटिंग करतो तेवढं तर ठीक आहे.